जावळी तालुक्यातल्या कुडाळ येथे ग्रामपंचायत, ज्येष्ठ नागरिक त्यासोबतच गावातले इतरही नागरिक यांच्या सोबतच 1000 वृक्षांचं संवर्धन करण्याचा संकल्प यांनी केलेला आहे। त्यासाठी ठिकठिकाणी रस्त्याच्या कडेला हे वृक्ष लावण्यात आले आणि त्यांचं जतन करण्याचा संकल्प या नागरिकांनी केला आहे। याविषयीची माहिती घेऊया आपले प्रतिनिधी वसीम शेख यांच्याकडून। वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे असा संदेश तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगामधून दिला आहे। याचाच आदर्श घेत जावळी तालुक्यातील कुडाळमधल्या गावकऱ्यांनी वृक्ष लावून त्यांचे जतन करण्याचा संकल्प केला आहे। गावातील सर्व मित्रमंडळ, ग्रामपंचायत कुडाळ, ज्येष्ठ नागरिक संघ आणि ग्रामस्थ यात सहभागी झाले आहेत। मागील वर्षी 1000 रोपं लावण्यात आली होती। या रोपांचे जतन या गावकऱ्यांनी केले। सध्या उन्हाळ्याच्या तीव्र झळा जाणवत आहेत। याने पाण्याअभावी झाडे वाळत असल्याचं चित्र आपण आपल्या आजूबाजूला पाहतोय। मात्र इथले नागरिक श्रमदानातून आसपासच्या वृक्षांना पाणी देऊन ते जगवत आहेत। त्यांचं हे वृक्षप्रेम इतरांसाठी नक्कीच धडा घेण्यालायक आहे। पत्रकार सूर्यकांत जोशी हे याच गावचे। त्यांनी देखील त्यांच्या वाढदिवसानिमित्त या वृक्षांचं जतन करण्याचा संकल्प केला आहे। स्वतःच्या हाताने या रोपांना पाणी घालून समाजाला संदेश देण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे। सध्या कुडाळ गावच्या नागरिकांचं हे वृक्षप्रेम जिल्ह्यात चर्चेचा विषय बनलाय। जावली तालुका छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीमध्ये जसं पहिला जावली तालुका होता त्या पद्धतीनं जावली तालुका व्हावा। जसं जंगलातमध्ये त्या काळी बोलायचे की ज्या हत्ती जंगलात सोडला तर दिसत नव्हता, एवढी घनदाट जंगल होतं त्यावेळी जावलीमध्ये। तर तशा प्रकारचं जावली तालुका हा ओळखावा त्यासाठी आम्ही हा उपक्रम हाती घेतला आहे। आणि इथून पुढे दरवर्षी आम्ही हा असा उपक्रम जिथं जिथं झाडं कमी आहेत तिथं तिथं आम्ही जिथं जिथं मोकळी जागा आहे तिथं तिथं आम्ही अशी वडाची झाडं किंवा जी निसर्गाला नैसर्गिक जी झाडं आहेत तर त्याचा आम्ही वृक्षारोपण करून जशी पहिली जावली होती त्या पद्धतीनं जावली व्हावी असा आमचा मानस आहे। रविवारपासून आम्ही हा उपक्रम हाती घेतलेला आहे, कारण झाडं जगली तर आपण जगू हा महत्त्वाचा उद्देश आहे। आणि ऐन उन्हाळ्यात ह्या झाडांना पाणी मिळणं गरजेचं आहे। एवढ्या चांगल्या दृष्टिकोनातून ग्रामपंचायतच्या माध्यमातून ही वडाची झाडे लावलेली आहेत। 50 झाडं आपण त्या गेल्या वेळेला लावलेली आहेत। झाडं आता ऐन उमेदीत आलेली आहेत आणि त्याला पाण्याची गरज आहे। मग गजराज मंडळाच्या माध्यमातून महेशजी पवारांनी हा उपक्रम सर्वांना सांगितला, सगळ्यांना पटला आणि त्या पटल्यामुळे सर्व गावातील तरुण वर्ग, ज्येष्ठ नागरिक या सर्वांनी या उपक्रमात सहभागी होऊन टँकरद्वारे पाणी पुरवठा आम्ही आता सध्या करत आहोत। कुडाळ गावामध्ये विविध ठिकाणी चालू वर्षी या ठिकाणी पिंपळेश्वर मंदिर असेल, महाराष्ट्र शिवाजी हायस्कूल असेल, इंदिरानगर असेल, पाण्याची टाकी असेल, या ठिकाणी विविध मंडळांनी, विविध ग्रुपनं, ग्रामपंचायत कुडाळ तसेच ज्येष्ठ नागरिक संघटना या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी गावामध्ये वृक्षारोपण केलेलं आहे। या वृक्षारोपणाच्या अनुषंगानं त्यांना त्या झाडाचं संवर्धन आणि संरक्षण हे करण्यात आलेलं आहे। 1 वर्षभर झाडंही टिकलेली आहेत। या झाडांना इथून पुढच्या या ऐन उन्हाळ्यात 2 महिन्याचा पुढील कालावधी लक्षात घेता अधिक पाण्याची गरज आहे हे ओळखून गावातील गजराज मित्रमंडळ आणि सर्वच ग्रामस्थ, ज्येष्ठ नागरिक, ग्रामपंचायत यांच्या वतीनं या झाडांना पाणी पुरवठा करण्याच्या दृष्टिकोनातून एक पाऊल उचललं गेलं आणि त्याला सर्वांनी सकारात्मक असा पाठिंबा देत, प्रतिसाद देत आज या ठिकाणी गेल्या आठवड्यापासून आपण दर रविवारी सकाळी 9 ते 10 वाजता एक टँकर या संपूर्ण झाडांसाठी फिरवत आहोत, जेणेकरून हरित कुडाळचं स्वप्न आहे ते कुठंतरी साकार व्हावं आणि या संपूर्ण उभ्या महाराष्ट्रात वनव्याच्या रूपानं जी काही वृक्षहानी होत आहे तिची कुठंतरी थोडीफार भरपाई या कुडाळच्या माध्यमातून करण्याचा आमचा मानस आहे। खऱ्या अर्थानं हरित क्रांतीला सुरुवात गेल्या 2 वर्षापासून झालेली आहे। आपण पाहतो की कुडाळमध्ये तालुक्यातील सर्वात जास्त वृक्षारोपण हे आपण कुडाळ या ठिकाणी केलेलं आहे आणि हे वृक्षारोपण करत असताना ह्याची संवर्धनाची जबाबदारी या ठिकाणच्या प्रत्येक नागरिकानं, प्रत्येक तरुण वर्गानं आणि ग्रामपंचायत, नटराज मंडळ असेल, ज्येष्ठ नागरिक असेल या सर्वांनीच या संवर्धनाची फार मोठी जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी या ठिकाणी पार पाडताना आपण सगळे पार पाडत आहोत। खऱ्या अर्थानं आज या झाडामध्ये आपल्याला देव मांडला तर यामध्ये कुठलाही म्हणजे आपण खऱ्या अर्थानं देव मांडला तर यात कुठलाही हे ठरणार नाही, म्हणजे अनुचित प्रकार ठरणार नाही, अशा प्रकारचे हे आपण वृक्षारोपण या ठिकाणी करतो। आज झाडांना जर आपण सावली असेल तर आपण या ठिकाणी कुठलाही आधार घेऊ शकतो, निवार घेऊ शकतो। भविष्यकाळामध्ये या झाडांच्या माध्यमातून, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आपण या ठिकाणी अनेक झाडं लावून या गावचे सुशोभीकरण आणि वृक्षारोपण जास्त प्रमाणात आपण या ठिकाणी करणार आहोत। आपण पिंपळेश्वर मंदिरा शेजारी, ग्रामपंचायत शेजारी, आपल्या पाणी टाकी शेजारी
आपल्या हायस्कूल शेजारी यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र कुडाळ इंदिरानगर या परिसरातील सर्व ठिकाणी झाडाचं लागवड या ठिकाणी केलेली आहे आणि त्याचं संवर्धनाचं काम हे या ठिकाणचे तरुण मंडळ हे अतिशय चांगल्या पद्धतीने करत आहेत. भविष्य काळातसुद्धा हे झाडं लावून एक चांगला आदर्श कुडाळ गावानं या ठिकाणी तालुक्याला जिल्ह्याला देणार आहे एवढी या ठिकाणी नमूद करतो. कुडाळ गावचे तडफदार सरपंच वीरेंद्रजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आज कुडाळ या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र असो, पाचवड पाचगणी रोड असो, पाण्याची टाकी असो, अशा ठिकाणी वृक्षारोपण हे झालेलं आहे. आणि आज मितीला जवळजवळ हा आमचा उपक्रम जवळजवळ 6 महिने झाला अगोदरच चालू आहे. पण आता उन्हाळा असल्यामुळं ही झाडं जगवणं ही मोठी कसरत आहे आणि यासाठी आता टँकरनं पाणी पुरवठा करण्यासाठी आमचं गजराज मित्र मंडळ, ज्येष्ठ नागरिक संघ, नटराज मंडळ, त्याचबरोबर सर्व ग्रामस्थ इथं उपस्थित आहेत आणि सर्वांनी मिळून हे काम हाती घेतलेलं आहे. आणि या कामाचं फलित हे आज दिसणार नाही, पण 1 वर्ष 2 वर्षानंतर ही झाडं इतकी चांगल्या पद्धतीने सावली देणार आहे आणि त्याचा सर्वांना त्याचा फायदा होणार आहे, निसर्गालाही त्याचा फायदा होणार आहे. तर लोकांना अशी विनंती करण्यात येत आहे की नदीचं पाणी, विहिरीचं पाणी, तुमच्या नळ योजनेचं पाणी जपून वापरा आणि हेच पाणी या ठिकाणी इकडं आपण उपलब्ध करून दिलं पाहिजे, झाडं जगवली पाहिजेत असं आमच्या सर्व मंडळींनी ठरवलं आणि त्या दृष्टीने आम्ही कामाला लागलो आहोत. ज्येष्ठ नागरिक संघ वगैरे यांनी आणि यांना सहकार्य नेहमी असणारा आमचा जावली तालुका पत्रकार संघ. तर आम्ही संयुक्तपणे कुडाळ गावामध्ये ही जी झाडं लावलीत, झाडं लावणं सोपं आहे, जगवणं फार मोठं जिकिरीचं आणि अवघड असतं. परंतु हे सुद्धा आव्हान आपण सगळ्यांनी या ठिकाणी पेलून ही झाडं जगलीच पाहिजेत असा ध्यास मनाशी धरून आज आपण या ठिकाणी पाणी या झाडांना देऊन ही झाडं जगवण्याचा जो प्रयत्न करतो आहे तो अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. विशेषतः गजराज मंडळाचे महेश पवार हे सामाजिक उपक्रमांमध्ये नेहमीच आघाडीवरती राहतात, त्यांना सरपंचांची साथ मिळते. आमचे मनोज अप्पा वंजारी, ज्येष्ठ नागरिक संघ, गावातील तरुण मंडळांचं चांगलं सहकार्य आहे आणि आपण मंडळी, पत्रकार मंडळींचे त्यांना नेहमीच पाठबळ आहे. चांगल्या उपक्रमांना आपण नेहमीच चांगली प्रसिद्धी देतो आणि देत राहू आणि यापुढेही गावच्या जे काय चांगले उपक्रम असतील त्यासाठी नेहमीप्रमाणे आमचं सहकार्य राहील. आणि आज माझ्या वाढदिवसाचं औचित्य साधून महेश पवार यांनी मला खास या ठिकाणी बोलवून घेऊन माझ्या हस्ते झाडाला पाणी देण्याचा जो काय उपक्रम राबवला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. तसंच या ठिकाणी मी माझ्या वतीने मी 1 टँकर पाण्याचा खर्च वाढदिवसाच्या निमित्त देण्याचा कबूल करतो आणि 2 शब्द संपवतो.